महाराष्ट्र की राजनीति में आरोप प्रत्यारोप का दौर तेज हो गया है। भाजपा नेता परिणय फुके ने कांग्रेस नेता अतुल लोंढे के आरोपों को बेबुनियाद बताते हुए उन्हें सबूत पेश करने की चुनौती दी है। वहीं बच्चू कडू के हालिया बयानों पर भी निशाना साधते हुए फुके ने कहा कि उनके बयानों से महायुति में कोई दरार नहीं आने वाली है और गठबंधन के सभी नेता पूरी तरह एकजुट है। बघा असं आहे की एक तर माझा अतुल लोंढेजी आणि काँग्रेस पक्षालाच एक प्रश्न आहे की नेहमी या प्रकारचं घोडेबाजारी असणार किंवा ऑफर जी दिली जाते काँग्रेस पक्षाच्याच मतदारांना का दिली जाते। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य हे बिकाऊ आहे, कारण कधीही जी मार्केटमध्ये विकायला येते गोष्ट त्याचीच किंमत ठरल्या जाते आणि कुठेतरी हे आपल्या मतदारांच्या किंमत ठरून हे त्यांच्या पक्षातील त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडून आलेले उमेदवार आहे ते बिकाऊ आहे असा ते आरोप करतात आहे, म्हणजे स्वतःवरच ते आरोप करतात आहे या माध्यमातून।